या राजीनाम्यानंतर विरोधकांनी हल्लाबोल केलाय, त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। देशात 150 पेपर फुटले असतील तर उत्तर प्रदेशात 20 प्रश्नपत्रिका फुटल्या। नोकऱ्या द्याव्या लागू नयेत म्हणून सरकारनं मुद्दामून प्रश्नपत्रिका फोडल्या होत्या, अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप। 12 वर्षांनंतर विद्यार्थ्यांनी सरकारला झुकवलं, मोदींना स्वतः राजीनामा द्यावा लागेल या भीतीनं प्रधानांचा राजीनामा घेतला, संजय राऊतांचा हल्लाबोल। अकार्यक्षम मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळातून त्याला मोदींना अखेर घालवावं लागलं, नाहीतर मोदींना स्वतः जावं लागेल या भीतीपोटी त्यांनी शेवटी केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेतला। तर जेनझींचा हा सर्वात मोठा विजय। जेनझी सरकार बनवू शकतं आणि पाडूही शकतं, विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं दाखवून दिलं। विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। मोदींना वाटलं आपली खुर्ची धोक्यात आहे, हे कळल्यानंतर राजीनामा झाला। वडेट्टीवारांचा हल्लाबोल। जेनझीचा हा सगळ्यात मोठा विजय आहे। जेनझी काय करू शकते या देशात, ही शक्ती जर जेनझीची एकवटली तर देशातील सरकार उलथवू शकते। हीच भारताची ताकद आहे। आता राजीनामा झालाय, तरुण भारतीयांवर केलेल्या अमानुष लाठीमाराबद्दल भाजप सरकारकडनं माफी मागितली जावी, त्या लाठीमाराचे आदेश कोणी दिले याची चौकशी व्हावी, सरकारच्या या क्रूरतेविरुद्ध आंदोलन करणाऱ्या भारतीयांवरील सर्व एफआयआर मागे घेतले जावेत, या मागण्यांचं आदित्य ठाकरेंचं ट्विट। प्रधान यांनी राजीनामा देऊन आगीत तेल टाकलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा सरकारवरती राग असल्याचं दिसतंय। विद्यार्थ्यांच्या निर्णयाला वंचितचा पाठिंबा असेल, प्रकाश आंबेडकरांची टीका। प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। प्रधान यांनी स्वतःहूनच राजीनामा देऊन आगीमध्ये तेल ओतण्याचं कामकाज त्या ठिकाणी केलंय असं मी त्या ठिकाणी मानतो। त्यांची इंटरनल भांडणं जी आहेत ते इंटरनल भांडणं या राजीनाम्यातून दिसत आहेत असं माझं स्वतःचं म्हणणं आहे। 12 वर्षांपासून अहंकाराच्या धुंदीत असलेल्या सरकारला झुकवण्यात अखेर विद्यार्थ्यांना यश। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पूर्णतः देशातील विद्यार्थ्यांचं यश। रोहित पवारांची भाजप सरकारवर टीका। सरकारला अखेर झुकावं लागलं, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरती पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। सोनम वांगचूक आणि युवकांच्या मागणीला यश, देशमुखांचं वक्तव्य। विद्यार्थ्यांच्या ताकदीसमोर केंद्र शासनाला झुकावं लागलं, विद्यार्थ्यांच्या ताकदीसमोर मोदी सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला। प्रधानांचा राजीनामा हे सरकारला उशिरासनं सुचलेलं शहाणपण, खासदार निलेश लंकेंची प्रतिक्रिया। तर पेपरफुटीत सहभागी असलेल्यांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, लंकेंची मागणी। सुचलेलं शहाणपण आहे, पण वेळ निघून गेल्यानंतर शहाणपण म्हणजे माझं तर पट्टरीच्या पांढऱ्यानं कुठंतरी आज सद्बुद्धी दिली त्यांना म्हणून तरी राजीनामा दिला। विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सरकार हादरलं, देशात पुन्हा तरुणीच्या आंदोलनाची ताकद दिसली। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरती राजू शेट्टींची प्रतिक्रिया। तर पेपरफुटी प्रकरणातील आरोपींवरती कठोर कारवाई करा, लाठीचार्जची न्यायालयीन चौकशी करा, राजू शेट्टींची मागणी। देशामध्ये तरुणांच्या चळवळीला फार मोठं महत्त्व आहे। जेव्हा जेव्हा तरुणांनी आंदोलनामध्ये उडी घेतली त्यावेळी सत्ता परिवर्तन झालेलं आहे। प्रधानांच्या राजीनाम्यानंतर कुठे कुठे जल्लोष करण्यात आला, त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। लोकशाहीचा विजय झाला असं म्हणत जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचा जल्लोष। आंदोलनाद्वारे मोदी टर्ममध्ये पहिल्यांदाच मंत्र्याचा राजीनामा। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दिपकेंच्या आईला अश्रू अनावर। अभिजित दिपकेच्या कष्टाचं चीज झालं, दिपकेच्या आईची प्रतिक्रिया। त्याच्या वयाच्या मानाने तेवढी एवढं मोठं त्यांनी आंदोलन केलं, त्याच्यात तो उतरला आणि त्याच्यात तो हे झाला, तो सक्सेस झाला त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे खूप आनंद झाला। कोणाचा पराजय किंवा कोणाचा विजय हा भाग नाहीये। एक या या आंदोलनापासून एक भारतामध्ये आपल्या शिक्षण सुधारणेमध्ये आमूलाग्र बदल होणार आहे, तर त्याची ही सुरुवात आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दिपकेंच्या घरासमोर जल्लोष। दिपकेंच्या समर्थकांनी आईवडिलांना गुलाल लावत पेढे भरवले। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर कल्याणच्या फडके मैदानात जल्लोष। संविधानाचा विजय झाल्याची आंदोलनकर्त्यांची प्रतिक्रिया। पालक आणि कार्यकर्त्यांनी नाचत घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला। पवारांच्या राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसेंकडनं विद्यार्थ्यांचं अभिनंदन। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरती रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्टाईलनं व्हिडिओ बनवून विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं।
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सांगलीमध्ये काँग्रेसकडून जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी करत प्रधानांच्या राजीनाम्याचं स्वागत. देशातल्या युवकांचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया. प्रधानांच्या राजीनाम्यानंतर नागपुरातील संविधान चौकात तरुणांचा जल्लोष, मिठाई भरवून आंदोलकांनी आनंद साजरा केला. तर गोंदियाच्या देवरीमध्ये देखील जल्लोष करण्यात आला. विद्यार्थी आणि पालकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. आंदोलनाला यश मिळाल्याची भावना व्यक्त. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर परभणीमध्ये जल्लोष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर युवकांनी आणि नागरिकांनी आतिषबाजी करत जल्लोष केला. अभिजित तिपके आणि सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी. आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूयात. तिरंगा मोर्चासाठी मनसेची जोरदार तयारी. मुंबईतील 36 विभागांची राज ठाकरेंनी बैठक घेतली. उद्या होणारा तिरंगा मोर्चा हा शांततेत झाला पाहिजे. राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना. अभिजित तिपकेंच्या बहिणीचं सुरक्षेसाठी राष्ट्रपतींना निवेदन. अभिजित तिपकेंच्या जीवाला धोका, बहीण स्नेहा वंजारेंचा दावा. दिल्ली पोलिसांवरती आमचा विश्वास नाही, स्नेहा वंजारेंची प्रतिक्रिया. दिल्लीत विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठीचार्ज विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका. 27 जुलै रोजी सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाची मान्यता. आंदोलकांवरती केलेल्या लाठीचार्ज विरोधात 2 स्वतंत्र याचिका दाखल. सुप्रीम कोर्टाचे व्हिडिओ शेअर करण्यावरती अंतरिम बंदी. न्यायालय म्हणजे मनोरंजन वाहिनी नव्हे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात ताशेरे ओढले. पूर्व परवानगी शिवाय कोर्टाच्या कामकाजाचे व्हिडिओ किंवा ऑडिओ सोशल मीडियावरती टाकण्यास बंदी. टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक. मुख्य आरोपी वीरेंद्र कुमार गुप्ताला बिहारमधून अटक. आरोपी वीरेंद्र कुमार गुप्ताला अटकेनंतर पोलीस भिवंडीला घेऊन येणार. टीईटी पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत 12 जण न्यायालयीन कोठडीत. पुणे जिल्ह्यात 25 लाख मतदार वगळले जाण्याची शक्यता. स्थलांतरित, मृत आणि अनुपस्थित मतदारांचा हिशोब बीएलओंना द्यावा लागणार. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी नावं वगळलेल्या प्रत्येक मतदाराची माहिती घ्यावी लागणार. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे या मागणीसाठी लातूरमध्ये 27 जुलैला आक्रोश मोर्चाचं आयोजन. वर्गीकरण झालंच पाहिजे या मागणीला घेऊन हा मोर्चा मोठ्या संख्येनं निघणार असल्याचं आयोजकांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. गडचिरोलीतील माओवाद्यांच्या नावानं बॅनर्स आणि पत्रकं तयार करणाऱ्या दोघांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली. मागच्या 2 आठवड्यामध्ये पांढऱ्या रंगाची पत्रकं आणि लाल कापडावरती माओवाद्यांच्या नावानं बॅनर तयार करून दहशत निर्माण करण्याचं काम या 2 इसमांनी केलं होतं.